हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज चक्क आम्ही बऱ्याच दिवसांनी बाहेर पडलेलो आहोत फिरण्यासाठी. तर आज आम्ही जाणार होतो प्रोझोन मॉल येथे. तर आम्ही घरातून निघलो आहे आणि आता लागलेली आहे प्रचंड अशी भूक. तर आम्ही एका ठिकाणी गाडी थांबून आधी आम्ही नाश्ता करून घेतलेला आहे. तर नाश्त्यामध्ये आम्ही उत्तप्पा आणि डोसा असा ब्रेकफास्ट आम्ही मागवलेला आहे. त्यानंतर नाश्ता झाल्यानंतर आम्ही सरळ निघालेलो आहे प्रोझोन मॉलच्या दिशेने. आणि मॉलमध्ये पोचल्यानंतर गाडी एका साईडला आम्ही पार्क केलेली आहे. अगदी कडक रखरखतं ऊन होतं. तर संचूला कशीबशी घेऊन मी मॉलपर्यंत पोहोचलेली आहे. आणि हा मॉलचा परिसर आहे बाहेरचा आणि इथून मॉलमध्ये जाण्याची एंट्री होते. तर मॉलचा परिसर खूप छान आणि मन बघितल्यानंतर अतिशय प्रसन्न होतं. आणि मॉलमध्ये गेल्या गेल्या अतिशय छान अशी एसीची थंड हवा लागली आणि मन अगदी प्रसन्न होऊन गेलं. तुम्ही बघू शकता बऱ्याच दिवसानंतर मॉलला आज आम्ही भेट दिली होती. तर संचू ही खूप खुश होती. तर मॉलमध्ये गेल्यानंतर आम्ही सुरुवातीला स्टेअरवर गेलो आणि संचूला खूप कुतूहल वाटत होतं की स्टेअर कशा आपोआप चालत आहे. त्यानंतर वरती गेल्यानंतर आम्ही थोड्या वेळ फिरलो. थोडेसे दुकानं शॉपमध्ये इकडून तिकडून आम्ही शॉपिंग केली. त्यानंतर लागली होती थोडीशी भूक. तर आम्ही फूड कोर्टमध्ये जाऊन आम्ही इथे ऑर्डर केले होते मोमोज आणि गरमागरम असं चिकन सूप इथे आम्ही ऑर्डर केलं होतं. ते खाल्ल्यानंतर संचूला हवी होती आईस्क्रीम. तर संचूला आईस्क्रीमही इथे घेऊन दिलेली आहे. संचू खूप आनंदाने इथे आईस्क्रीम तिची एन्जॉय करत आहे. त्यानंतर थोडा नाश्ता केल्यानंतर परत आम्ही गेलेलो आहे गेम झोनकडे. तर तिथे पोहोचल्यानंतर कळालं की जे गेम्स आहेत हे सगळे मोठ्या मुलांचे गेम आहेत. कारण की संचू लहान असल्यामुळे हे गेम खेळू शकत नाही. तर संचू खेळत नाही पण मी तर खेळू शकते. तर मी ठरवलं की आपणही एखादा गेम इथे खेळावा. तर काय मी फायर गन हातात घेतली आणि फायर करण्याचा मी इथे प्रयत्न करत होते. तर कशीबशी गन मी चालवण्याचा इथे प्रयत्न माझा सुरू होता. ते झाल्यानंतर आम्ही खाली आलो आणि संचूला ट्रेनमध्ये बसवलं. तर संचू खूप आनंदामध्ये ट्रेनमध्ये बसली आणि संचूची ट्रेन वापस येईपर्यंत आम्ही दोघं निवांत गप्पा मारत बसलो. त्यानंतर 15 मिनिटानंतर संचूची ट्रेन इथे लँड झालेली आहे. संचू अतिशय खुश आहे आणि तिलाही खूप छान भारी वाटत आहे. तर मला असं वाटतं की शेवटी फॅमिलीबरोबर आपण असा क्वालिटी टाईम स्पेंड केला पाहिजे. त्यानंतर बरंच फिरल्यानंतर आम्ही निघलो आहे घरच्या दिशेने आणि संचूची झोप झाली नव्हती त्यामुळे तिने गाडीमध्येच झोप घेतलेली आहे. त्यानंतर घरी पोहोचण्याच्या आधी आम्ही थांबलो होतो एका हॉटेलवर आणि तिथेच आम्ही जेवण करून घेतलं. तर इथे ऑर्डर केलं होतं संचूसाठी चिकन तंदुरी. तर संचूने डायरेक्ट मोठा पीस इथे उचललेला आहे खाण्यासाठी. त्यानंतर चिकन बिर्याणीसुद्धा आम्ही इथे ऑर्डर केली होती. त्यानंतर जेवण झाल्यानंतर संचूने मी त्याच हॉटेलच्या गार्डनमध्ये मस्त झोके घेतलेले आहेत. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.